नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ माऊली आपल्याला दरवेळी काही ना काही संदेश तर देतच असतात. बघा, आजही आपल्याला समर्थ माऊलींनी एक संदेश नक्कीच दिलेला आहे की हार मानू नकोस, आणि समर्थांचा हा संदेश आजही जिवंत आहे. बघा, आज आपण ताणात आहोत, अपयशाने खचतो आहोत, लोक काय म्हणतील याची भीती वाटते. पण 400 वर्षापूर्वी एक संत असे होते की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला शिकवले की धैर्य म्हणजेच जीवन, आणि ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. लहान वयातच त्यांनी ठरवलं की स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगायचं. 12 वर्ष कठोर तपश्चर्या, राम नामाचा जप आणि मन जिंकण्याचा संघर्ष. कारण समर्थ माऊली म्हणतात, मन जिंकलं तरच जग जिंकलं. बघा, आजचा माणूस खूप धावतोय, पैशासाठी धावतोय, कोणी नावासाठी धावतोय, तर कोणी लोकांच्या कौतुकासाठी धावतोय. पण प्रश्न असा आहे की तो स्वतःसाठी जगतोय का? मन तर अस्वस्थ आहे, ताण आहे, अपयशाची भीती आहे, लोक काय म्हणतील याची चिंता देखील आहे. आणि अशावेळी आपल्याला 400 वर्षापूर्वीचा एक आवाज आजही घुमतो, तो म्हणजे धैर्य सोडू नका. आणि तो आवाज आहे आपल्या समर्थ रामदास स्वामींचा. बघा, लहान वयातच त्यांना संसाराचा मोह नाही वाटला. विवाहाच्या वेळीच त्यांनी संसार सोडून साधनेचा मार्ग स्वीकारला. कोणी त्यांना वेडे म्हणाले, कोणी टीका केली, पण त्यांनी ठरवलं होतं, माझं जीवन राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी. 12 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली, राम नामाचा जप केला, स्वतःच्या मनाशी युद्ध केलं. कारण त्यांना माहीत होतं की जग जिंकण्यापेक्षा मन जिंकणं कठीण आहे. आणि आज आपण छोट्या छोट्या अपयशाने मात्र खचतोय. एक परीक्षा नापास झाली तर आयुष्य संपल्यासारखं वाटतं. एक व्यवसाय तोट्यात गेला तर आत्मविश्वास तुटतो. पण समर्थ माऊली काय सांगतात माहीत आहे? अपयश म्हणजे शेवट नाही आहे, तो नव्या सुरुवातीचा पाय आहे. मग समर्थांनी फक्त आपल्याला भक्ती नाही शिकवली, त्यांनी तरुणांना शरीर संपन्न व्हायला सांगितलं, व्यायाम करून बलवान बनून संघटित व्हायला सांगितलं. कारण कमजोर मन आणि कमजोर शरीर कधीच मोठं ध्येय साध्य करू नाही शकत. त्यांनी महाराष्ट्रभर मारुती मंदिर स्थापन केले. याचा अर्थ काय? मारुती म्हणजे शक्ती, आणि शक्ती म्हणजे आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास म्हणजेच यशाची पहिली पायरी. मग समर्थ माऊलीने दासबोध लिहिला. तो फक्त धार्मिक ग्रंथ आहे का? तर नाही, तो यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यात ते सांगतात की आपल्याला आपला वेळ वाया नाही घालवायचा आहे, आळस सोडून द्यायचं आहे, योग्य संगत ठेवायचे आणि स्पष्ट ध्येय ठेवायचे आहे. आज सोशल मीडियावर तासनतास स्क्रोल करणारा तरुण जर समर्थांचा एक अध्याय जरी वाचला तरी त्याचं आयुष्य बदलू शकतं. समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते राष्ट्र निर्मातेही होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन केलं, स्वराज्य संकल्पनेला आध्यात्मिक बळ दिलं. त्यांनी शिकवलं की राजा हा प्रजेचा सेवक असतो. आज आपण स्वतःच्या घरात ही जबाबदारी टाळतो, आणि तेव्हा विचार करा त्या काळात किती मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं असेल. जर तुम्ही आज ताणात असाल, जर लोकांनी तुम्हाला कमी लेखलं असेल, तर तुम्हाला वाटत असेल की मी काही करू शकत नाही, तर डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी खरंच माझं पूर्ण सामर्थ्य वापरतोय का? समर्थ सांगतात की धैर्य, परिश्रम आणि श्रद्धा हे 3 तुमचं आयुष्य बदलू शकतात. यश एका रात्रीत मिळत नाही, ते रोजच्या शिस्तीतून तयार होतं. दररोज थोडं वाचा, दररोज थोडा व्यायाम करा, दररोज थोडं मन शांत ठेवा. 6 महिन्यात तुम्ही वेगळे दिसाल. 1 वर्षात लोक तुम्हाला ओळखूही लागतील, आणि 5 वर्षात तुम्ही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण कराल. मग आजपासून आपल्याला तक्रार बंद करायची आहे, आळस बंद करायचं आहे, आणि भीती बंद करायचं आहे. स्वतःला जिंकायचं आहे आणि मनाला देखील जिंकायचं आहे. कारण मन जिंकलं तरच जग जिंकलं. तुमच्यातही समर्थ आहेत, फक्त त्यांना जागं करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.